जालना जिल्ह्यामध्ये आज अखेर साधारणतः 2,54,000 हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मगाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान नुसते एकट्या प्राथमिक अंदाजावर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत। ह्या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे। आणि त्या सगळ्या शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार 6,35,000 एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे। आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल, ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल। कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही।